व्हिडिओमध्ये आपण 11th अकाउंट्समधल्या ज्या बेसिक कन्सेप्ट्स आहेत त्यातल्या पुढच्या कन्सेप्ट्स बघणार आहोत, डेटर आणि क्रेडिटर. आता डेटर आणि क्रेडिटर ह्या एकमेकांना ऑपोजिट असलेल्या टर्म्स आहेत, त्या आपण समजून घेऊया. तर डेटर म्हणजे कोण? अ पर्सन हू हॅज टू पे टू द बिझनेस फॉर गेटिंग गुड्स अँड सर्व्हिसेस ऑन क्रेडिट इज नोन ॲज डेटर. अ डेटर इज अ पर्सन हू ओज मनी टू द बिझनेस. याचा अर्थ आपण कोणाला तरी गुड्स विकले क्रेडिटवर म्हणजे उधारीवर, तर त्या माणसाने आपल्याला पैसे देणं आहे, म्हणजे त्या माणसाने बिझनेसला पैसे देणं आहे. मग आपल्या बिझनेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने त्या माणसाकडनं पैसे रिसिवेबल आहेत. मग ज्या पर्सनकडनं पैसे रिसिवेबल असतात त्याला काय म्हणतात? डेटर. एकदम सिम्पल याच्यामध्ये. म्हणजे समजा एक्सनी वायला गुड्स विकले क्रेडिटवर, सेलचं ट्रान्झॅक्शन झालं क्रेडिटवर, उधारीवर 10,000 रुपयांचे, बरोबर आहे. तर एक्सनी वायला 10,000 रुपयांचे गुड्स क्रेडिटवर उधारीवर विकले. एक्स काय म्हणणार? मला वायकडून 10,000 रुपये रिसिवेबल आहे, वायकडनं मला 10,000 रुपये येणं आहे. म्हणजे एक्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने वाय कोण झाला? डेटर. येतं लक्षामध्ये? सो डेटर इज अ पर्सन हू ओज मनी टू द बिझनेस, म्हणजे ज्याच्याकडनं बिझनेसला पैसे येणं आहे तो कोण झाला? आपला डेटर झाला. ओके. आता पुढचा जो पार्ट आहे तो आहे क्रेडिटर. क्रेडिटर हे त्याच्या उलटं आहे. अ पर्सन टू हुम बिझनेस हॅज टू पे फॉर गेटिंग गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑन क्रेडिट इज नोन ॲज क्रेडिटर. म्हणजे आपल्या बिझनेसनी ज्यांना ज्यांना पैसे पेएबल आहेत ते सगळे कोण झाले? क्रेडिटर झाले. अ क्रेडिटर इज अ पर्सन टू हुम बिझनेस ओज मनी. बिझनेस ओज मनी याचा अर्थ आपण बिझनेसनी त्याला पैसे देणं लागतो. इथे लक्षात. मग ह्या आत्ताच्या एक्झाम्पलमध्ये एक्सनी वायला गुड्स विकले क्रेडिटवर, तर वायच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने काय होणार? तो काय म्हणणार? मला 10,000 रुपये एक्सला देणं आहे. म्हणजे वायच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने एक्स कोण झाला? क्रेडिटर. म्हणजे ह्या एक्झाम्पलमध्ये वायच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने एक्स कोण झाला? क्रेडिटर. आणि एक्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने वाय कोण झाला? डेटर. लक्षात येत आहे? त्यामुळे एखादा दुकानदार त्याच्या 10 कस्टमर्सला जर क्रेडिटवर गुड्स सेल करत असेल तर त्याच्या दृष्टीने ते 10ही कस्टमर म्हणजे काय झाले? डेटर्स. कारण त्या सगळ्या कस्टमरकडनं त्याला अमाऊंट काय रिसिवेबल आहे. आणि तो दुकानदार किंवा तो शॉपकीपर, तो बिझनेसमन एक 5 जणांकडनं क्रेडिटवर गुड्स परचेस करत असेल, उधारीवर गुड्स परचेस करत असेल, तर त्या बिझनेसमनच्या दृष्टीने त्या 5 जणांना अमाऊंट पेएबल आहे ते कोण झाले? सगळे क्रेडिटर्स. येते लक्षामध्ये? आता आपण पुढचे कन्सेप्ट बघूयात. पुढचा जो कन्सेप्ट आहे तो आहे बॅड डेट्स आणि रिझर्व फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स. तर बॅड डेट्स म्हणजे काय? तर ॲन इररिकवरेबल अमाऊंट फ्रॉम डेटर इज नोन ॲज बॅड डेट्स. इट इज अ रेव्हेन्यू लॉस टू द बिझनेस. म्हणजे काय? तर आपण समजा एक्स या पर्सनला क्रेडिटवर गुड्स सोल्ड केले, क्रेडिटवर गुड्स सोल्ड केले एक 10,000 रुपयांचे. ओके. मग त्यांनी काय केलं? आपल्याला एक 5,000 रुपये ॲडव्हान्समध्ये दिले, म्हणजे राहिले त्याच्याकडनं 5,000 रुपीज रिसिवेबल आहे. मग परत त्यांनी 3,000 दिले, मग परत आपण त्याचा फॉलोअप घेतला, त्यांनी 1,500 दिले. म्हणजे टोटल अमाऊंट रिसिव्ड फ्रॉम एक्स किती झाली? 5 + 3 8, 8 + 1,500 म्हणजे 9,500. हे 9,500 आपल्याला त्याच्याकडनं रिसिव्ह झाले. मग त्याच्याकडनं टोटल अमाऊंट ड्यू किती होती? तर 10,000 आणि ॲक्च्युली रिसिव्ड किती झाली? 9,500. मग 500 रुपीज त्याच्याकडनं स्टील रिसिवेबल आहेत आपल्याकडं. आपल्या दृष्टीने त्याच्याकडनं 500 रुपये अजूनही येणं आहे. पण खूप फॉलोअप घेऊन पण त्यांनी ते पैसे आपल्याला दिलेच नाही. आपण साध्या भाषेत म्हणतो ते पैसे आपले बुडवले. तर हे काय झालं? इररिकवरेबल अमाऊंट झाली, म्हणजे ती रिकवर होऊ शकत नाही. मग डेटरकडनं जी अमाऊंट रिकवर होऊ शकत नाही त्याला काय म्हणतात? बॅड डेट्स. बॅड डेट्स याचा अर्थ ते पैसे बुडाले. डेट्स म्हणजे अमाऊंट ड्यू जी आहे ती, आणि बॅड डेट्स म्हणजे न मिळालेले पैसे. मग तो आपला काय असतो? बिझनेसचा रेव्हेन्यू लॉस असतो. म्हणजे आपला थोडक्यात तो बिझनेसचा काय झाला? लॉस झाला. याला म्हणतात बॅड डेट्स. लक्षात येतं आहे? कुठल्याही बिझनेसमॅनच्या बाबतीत असं काही प्रमाणात होऊ शकतं की एक ठराविक पर्सेंटेज त्याचं बॅड डेट्स असू शकतात. ओके. जेवढे बॅड डेट्स जास्त तेवढा बिझनेसचा
लॉस जास्त. त्यामुळे जेव्हा केव्हा त्यांची क्रेडिट पॉलिसी ठरते, म्हणजे किती दिवसांसाठी क्रेडिट द्यायचं, त्याचं रिकव्हरी टर्म्स काय असतील, तेव्हा ह्याच्यावर कुठलाही बिझनेस विशेष करून लक्ष देतं की बॅड डेट्स हे कमीत कमी राहायला पाहिजे. तर बॅड डेट्सला जोडूनच पुढचा पॉईंट आहे, तो आहे रिझर्व फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स. रिझर्व फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स, त्याला शॉर्टमध्ये म्हटलं आहे रिझर्व फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स, RBDD, किंवा त्याला नुसतं असं पण म्हणतात रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स, RDD. हा त्याचा शॉर्ट फॉर्म आहे. रिझर्व फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स, RBDD, किंवा रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स, दोन्हीचं मिनिंग सेमच आहे. आता हा काय प्रकार आहे, तर बॅड डेट्स हा तुमचा ॲक्च्युअल लॉस आहे. द अमाऊंट विच कुड नॉट बी रिकवर्ड फ्रॉम द डेटर इज कॉल्ड ॲज बॅड डेट्स. म्हणजे आत्ता जसं आपण म्हणलं की 500 रुपये इथं बॅड डेट्स आहेत. आता कधी कधी कसं असतं की तुमच्याकडे काही डेटर्स असतात, जेवढा तुमचा बिझनेस जास्त तेवढे तुमच्याकडे अमाऊंट रिसिवेबल जास्त, तेवढे डेटर्स जास्त, आणि खूप फॉलोअप घेतल्यानंतर बिझनेसच्या असं लक्षात येतं की कदाचित आपल्याला इथे काही पैसे रिकवर होऊ शकणार नाहीत. त्या डेटर्सचा फॉलोअप घेतल्यानंतर, त्यांच्या बिझनेसची कंडिशन बघितल्यानंतर किंवा त्यांचं फायनान्शियल स्टेटस बघितल्यानंतर असं त्यांच्या लक्षात येतं की कदाचित काही अमाऊंट आपली रिकवर होऊ शकणार नाही, कदाचित. म्हणून तो जो संभाव्य किंवा आपण म्हणूयात त्याला कदाचित होऊ शकणारा जो लॉस आहे, त्याची जी प्रोव्हिजन केली जाते, त्या प्रोव्हिजनला म्हणतात रिझर्व फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स, म्हणजे रिझर्व करून ठेवणं. आणि नॉर्मली ते कसं असतं, पर्सेंटेज कॅल्क्युलेटेड असतं, म्हणजे 1%, 2%, 3% असं ही प्रोव्हिजन केलेली असते. प्रत्यक्षात असं होऊ शकतं की तुम्हाला असं वाटते की 2% पैसे मिळणार नाहीत, म्हणजे 2% रिझर्व फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स तुम्ही प्रोव्हिजन करून ठेवली, आणि ॲक्च्युली तुम्हाला लॉस 1% पण बेअर करायला लागू शकतो किंवा जास्त पण करायला लागू शकतो. हा तुमचा एक अंदाज असतो की खूप फॉलोअप केल्यानंतर तुम्हाला असं वाटते की हे पैसे कदाचित मिळू शकणार नाही, त्यामुळे ही प्रोव्हिजन तुम्ही करता. तर हा ॲक्च्युअल लॉस आहे बॅड डेट्स, आणि ही प्रोव्हिजन आहे. सो ॲक्च्युअल लॉस आणि प्रोव्हिजनमध्ये डिफरन्स आहे. प्रोव्हिजन हे तुमचं अँटिसिपेशन आहे आणि बॅड डेट्स हे तुमचं ॲक्च्युअल लॉस आहे. हा मुद्दा लक्षात आला इथपर्यंत. आता ह्याच्या पुढचा जो पार्ट आहे तो आपण बघूया. पुढचा पार्ट आहे डिस्काउंट. आता डिस्काउंट हा पार्ट खरं तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, कारण वेगवेगळ्या डिस्काउंट ऑफर्स आपण बघत असतो, ऐकत असतो. आता आपण ऑनलाईन शॉपिंग करतो किंवा जरी आपण प्रत्यक्ष एखाद्या शॉपमध्ये गेलो तरी देखील तिथे काय बघतो की आपण डिस्काउंट्स हे असतातच. तर डिस्काउंट इज द काय, द डिस्काउंट इज द कन्सेशन ऑर अलाउन्स गिवन बाय द सेलर टू परचेसर. देअर आर 2 टाईप्स ऑफ डिस्काउंट. म्हणजे आपल्याला माहिती आहे की सेलर परचेसरला जो काही अलाउन्स देतो किंवा जो व्हॅल्यूमध्ये डिडक्शन देतो त्याला आपण काय म्हणतो, तर डिस्काउंट म्हणतो. आता याचे 2 टाईप आहेत. हे टाईप मात्र आपण डिटेलमध्ये बघूयात. पहिला असतो ट्रेड डिस्काउंट. ज्याला शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतात TD. शॉर्ट फॉर्ममध्ये TD म्हणतात, कारण पुढे तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये किंवा आपण जे प्रॉब्लेम घेणार तर TD असंच आपण मेन्शन केलेलं असतं. तर TD म्हणजे काय, इट इज ॲन अलाउन्स गिवन ऑन कॅटलॉग प्राईस ऑर लिस्ट प्राईस ऑफ गुड्स. ओके, म्हणजे तुम्हाला मी एक सोपं उदाहरण सांगतो. आपण होलसेल मार्केटमध्ये जर गेलो, बरोबर आहे, होलसेल मार्केटमध्ये जर गेलो किंवा जर तुमच्यापैकी कोणाचा बिझनेस असेल आणि तुमचं एखादं शॉप आहे किंवा बिझनेस आहे, त्यासाठी तुम्ही गुड्स परचेस करायला होलसेल मार्केटमध्ये गेला, तर तिथे कायम जी लिस्ट प्राईस असते, लिस्ट प्राईस म्हणजे छापील किंमत किंवा कॅटलॉग प्राईस म्हणजे जी त्याची ओरिजिनल प्राईस असते, त्याच्यावर तुम्हाला काही ना काही डिस्काउंट मिळतो, बरोबर आहे. अशा डिस्काउंटला काय म्हणतात, ट्रेड डिस्काउंट. इट इज जनरली गिव्हन बाय होलसेलर टू रिटेलर. म्हणजे हे नॉर्मली कोणाकडनं दिलं जातं, होलसेलरकडनं रिटेलरकडे दिलं जातं. इट इज जनरल प्रॅक्टिस ऑफ द बिझनेस. इट डज नॉट ॲपियर इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट, की ट्रेड डिस्काउंट बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये ॲपियर होत नाही. इट इज नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. ते बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये रेकॉर्ड होत नाही. म्हणजे हा प्रकार जो काय आहे तो मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. एक सिम्पल आपण उदाहरण घ्या. आपण एखाद्या इलेक्ट्रॉनिक शॉपमध्ये गेलो, बरोबर आहे, तर त्या इलेक्ट्रॉनिक शॉपमध्ये असं लिहिलेलं असतं की TVची किंमत किती आहे, 1,05,000 असं लिहिलेलं असतं, बरोबर आहे. आणि त्याला काय केलेलं असतं, असं एक क्रॉस केलेलं असतं आणि लिहिलेलं असतं याची प्राईस, ऑफर प्राईस काय, 90,000.
बरोबर आहे, असं तुम्हाला दिलेलं असतं. आता हे काय झालं आहे, ऑलरेडी जी प्राईस आहे कॅटलॉग प्राईस किंवा लिस्ट प्राईस जी आहे त्यांची, त्याच्यावर त्यांनी डिस्काउंट तुम्हाला किती दिला आहे, 1,05,000चा टेलिव्हिजन सेट आपल्याला मिळतो 90,000, म्हणजे 15,000चा डिस्काउंट तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे. बरोबर आहे, हे समजतं आहे. मग आता काय होतं, हा झाला ट्रेड डिस्काउंट. ओके, मग तुम्हाला जेव्हा बिल केलं जातं ना, तुम्हाला जेव्हा बिल केलं जातं तर ते बिल डायरेक्टली 90,000नी करतात आणि त्यांच्या बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये पण त्या टी व्हीची सेलिंग प्राईस डायरेक्टली 90,000 दाखवतात. असं कुठेही दाखवत नाही की 1,05,000चा टी व्ही होता, 15,000 डिस्काउंट दिला आणि 90,000ला विकला. म्हणजे जो ट्रेड डिस्काउंट त्यांनी दिलेला आहे आपल्याला, बरोबर आहे, तो डिस्काउंट त्यांच्या दृष्टीने काय झाला, एक्सपेन्स झाला, कारण तेवढी अमाऊंट त्यांनी बेअर केली. पण तो ट्रेड डिस्काउंट बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये एंट्री करताना कुठेच दाखवला जात नाही. येतं लक्षामध्ये, कारण ती जनरल प्रॅक्टिस असते. म्हणजे मी तुम्हाला उदाहरण दिले की तुम्ही समजा एखाद्या होलसेल मार्केटमध्ये काहीतरी खरेदी केलं गेलं तर त्याची प्रिंटेड प्राईस काय असते, सपोज 125 एखाद्या कमॉडिटीची, तर ते सांगतात 110 रुपये, म्हणजे 15 रुपये त्यांनी आपल्याला डिस्काउंट दिलेला आहे. त्यांची जनरल प्रॅक्टिस आहे, कोणी जाऊ देत 125 रुपयाचं प्रॉडक्ट आपल्याला 110 रुपीजला मिळणारच आहे. मग ते पण डायरेक्टली सेल काय दाखवतात, 110, 15 रुपीज डिस्काउंट ते बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये मेन्शन करत नाही. सो इट इज नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. हा पार्ट लक्षात आला ट्रेड डिस्काउंटच्या बाबतीत. ओके, आता याच्या पुढचा जो पार्ट आहे तो बघायचा आपल्याला, तो आहे कॅश डिस्काउंट. आता कॅश डिस्काउंट काय पार्ट आहे, तर मगासच जे आपलं एक्झाम्पल होतं ते आपण कंटिन्यू करूयात की 1,05,000चा टी व्ही आहे, बरोबर आहे, आणि ऑफर प्राईस किती आहे, 90,000, बरोबर आहे. म्हणजे इथे ऑलरेडी 15,000 ट्रेड डिस्काउंट त्यांनी आपल्याला दिलेलाच आहे. हां, आता आपण काय करतो, त्या सेलरकडे जातो आणि त्या सेलरला काय म्हणतो की हे 90,000 आहे, बरोबर आहे, कॅश लगेच दिली तर तुम्ही किती डिस्काउंट देणार, असं आपण त्यांना ॲडिशनल विचारतो, बरोबर आहे. मग तो काय म्हणतो, थांबा विचारून सांगतो, आणि मग तो येऊन सांगतो आपल्याला, हिला पूर्ण कॅश पेमेंट करणार असाल, म्हणजे तुम्ही EMIवर करणार नसाल किंवा असं काही करणार नसाल, तर तुम्ही जर कॅश पेमेंट केलं, प्रॉम्प्ट पेमेंट, इमिजिएट पेमेंट केलं, तर हाच तुम्हाला आपण 86,000ला देऊ. मग आपण काहीतरी बार्गेन करतो आणि ते सेटल डाऊन करतो. म्हणजे काय झालं, आपण कॅश पेमेंट करत असल्यामुळे, आपण इमिजिएट पेमेंट करत असल्यामुळे सेलर जो ॲडिशनल डिस्काउंट ऑफर करतो त्याला काय म्हणतात, कॅश डिस्काउंट, आणि तो मेन्शन करतात CD म्हणून. CD म्हणून कॅश डिस्काउंट इज अलाउड बाय द सेलर टू परचेसर टू मेक प्रॉम्प्ट पेमेंट, इमिजिएट पेमेंटसाठी, ॲडिशनल डिस्काउंट गिवन टू कस्टमर टू इंड्यूस हिम फॉर इन्स्टंट पेमेंट. म्हणजे त्यांनी लवकरात लवकर पेमेंट करावं, इमिजिएट पेमेंट करावं, यासाठी त्याला उद्युक्त केलं जातं. इट इज गिवन बाय रिटेलर टू कस्टमर. नॉर्मली हा जो असतो तो रिटेलरकडनं कस्टमरला दिला जातो. इट इज रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, हा जो कॅश डिस्काउंट आहे हा मात्र बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये रेकॉर्ड होतो. म्हणजे काय होतं, जर कॅश डिस्काउंट त्या सेलरने आपल्याला दिला, बरोबर आहे, त्या इलेक्ट्रॉनिक शॉपकीपरने जर आपल्याला दिला, तर तो काय म्हणणार, टी व्हीची ॲक्च्युअल प्राईस 90,000, 90,000, डिस्काउंट गिवन, आता तो दाखवणार 4,000 जो कॅश डिस्काउंट देतो, बरोबर ना, आणि अमाऊंट रिसिव्ड किती दाखवणार तो 86,000. तर हे जे 4,000 आहे हे कॅश डिस्काउंट असल्यामुळे बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये काय होणार आहे, तुमचे रेकॉर्ड होणार आहे. येतं आहे लक्षामध्ये. सो ट्रेड डिस्काउंट आणि कॅश डिस्काउंटमध्ये बेसिकली काय फरक आहे, तर ट्रेड डिस्काउंट इज ऑफर्ड बाय नॉर्मली होलसेलर टू रिटेलर and cash discount is offered by retailer to purchaser. Trade discount is the general practice. Trade discount ही general practice आहे and cash discount is given to make prompt payment. Trade discount does not appear in the books of account. ते books of accounts मध्ये आपण मेन्शन करत नाही, आणि cash discount appears or recorded in the books of accounts. त्यामुळे आपल्याला जेव्हा आपण जर्नल एंट्री करणार किंवा पुढे प्रॉब्लेम करणार तेव्हा हा पार्ट लक्षात ठेवायचा आहे, ट्रेड डिस्काउंट आहे का कॅश डिस्काउंट आहे. इथपर्यंतचा पार्ट समजला. आता ह्याच्या पुढचे जे काही टर्म्स आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. आत्ताचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसंच तुमच्या कमेंट नक्की कळवा. या व्हिडिओच्या नंतर आपण डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक लिंक दिलेली आहे,
त्या लिंकवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही आपल्या कॉमर्स गुरुकुल या पोर्टलवर जाल. तिथे हा पूर्ण कोर्स आपण एकदम नॉमिनल फीजमध्ये तुम्हाला अवेलेबल करून दिलेला आहे. त्यामुळे सगळ्यांनी नक्की त्या लिंकवर क्लिक करा आणि एनरोल करा. बाकीचा पार्ट तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया.